नाशिक जिल्हा अमेच्युअर कबड्डी खुला गट निवड चाचणी उत्साहात संपन्न. पांढुर्ली येथे साई रणझुंजार पांढुर्ली आयोजित खुला गट निवड चाचणी स्पर्धा अतिशय थाटामाटात पार पडल्या. श्री उदय सांगळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य संघटनेच्या सचिव भारती जगताप तसेच नाशिक जिल्हा अमेच्युअर कबड्डी असोसिएशन्सचे अध्यक्ष श्री संजय पाटील, प्रमुख कार्यवाह श्री बाळासाहेब जाधव खजिनदार, श्री किरण गुंजाळ, दादासाहेब देशमुख, सागर जाधव, विशाल दातीर, मुंजाभाऊ शेळके, सरपंच साहेबराव वाजे, माजी सरपंच पंढरीनाथ ढोकणे, माणिक ढोकणे, विशाल कानडे, चंद्रकांत वाजे, शामराव दिवटे, सोपान दिवटे, विनोद भालेराव, तुषार मोजाड, भाऊराव जाधव, उत्तम माडी इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सिन्नरचे युवा नेते उदय सांगळे यांनी कबड्डी खेळासाठी जी मदत लागेल ती देण्याची तयारी दाखवली. पांढुर्ली गावाला कबड्डीचा जो वारसा लाभलेला आहे तो जतन करण्यासाठी येथील खेळाडू व ग्रामस्थ नेहमीच तत्पर असतात. ही कौतुकास्पद बाब आहे असेही श्री सांगळे यांनी सांगितले. स्पर्धेत पुरुष गटात आडगावचा शिवशक्ती क्रीडा मंडळ अजिंक्य ठरला. द्वितीय श्री साई स्पोर्ट्स सिडको, तृतीय उत्कर्ष सिद्ध पिंपरी, चतुर्थ साई रणझुंजार पांढुर्ली व महिला गटात प्रथम साई स्पोर्ट्स सिडको, द्वितीय नांदगाव, तृतीय NSB वाडीवरे या संघांनी चांगली कामगिरी करून स्पर्धेत रंगत आणली. आजपासून लगेचच राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा थरार पांढुर्ली येथे बघायला मिळणार आहे. स्पर्धेसाठी झुंजार पवार, कलीम शेख, योगेश पवार, वसीम शेख, नितेश उगले, राहुल उगले, अजय दिवटे, रोहित आंबेकर, सचिन शिरसाट, प्रशांत व्यवहारे आणि साई रणझुंजारचे सर्व खेळाडू व हितचिंतक व ग्रामस्थ मेहनत घेत आहेत. नाशिक स्टार न्यूजसाठी वाल्मिक शिरसाट.